अनेकदा असं होतं की मोठ्यात मोठ्या समस्यांची उत्तरं अगदी साध्या गोष्टीत दडलेली असतात. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत, हिराबाईची चतुराई. आणि यातून शिकणार आहोत की शब्दांची ताकद तलवारीपेक्षाही जास्त कशी असू शकते. कधी विचार केलाय की वाद न घालता खोटं कसं सिद्ध करता येईल? म्हणजे बघा, समोरची व्यक्ती सरळ सरळ खोटं बोलतेय, पण भांडून काहीच होणार नाहीये. मग अशा वेळी काय करायचं? सत्य कसं समोर आणायचं? हाच प्रश्न या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. शक्ती नाही, तर युक्ती. चला तर मग कथेची सुरुवात करूया. गोष्ट आहे माणिक नावाच्या एका शेतकऱ्याची. एक अगदी साधी सकाळ, पण त्या दिवशी काहीतरी गडबड होती. माणिक जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याला एक मोठा धक्काच बसला. आता बघा, माणिककडे होते 2 बैल, त्याच्या शेतीचा, त्याच्या कुटुंबाचा खरा आधार. पण त्या दिवशी सकाळी गोठ्यात त्याला फक्त एकच बैल दिसला. दुसरा गायब. आणि दुसरा बैल गायब होता याचा अर्थ सरळ होता. तो चोरीला गेला होता. एका शेतकऱ्यासाठी यापेक्षा मोठं संकट काय असणार? आणि इथूनच कथेचा खरा प्रवास सुरू होतो. आपला चोरीला गेलेला बैल शोधण्यासाठी मग माणिक आणि त्याची पत्नी हिराबाई जवळच्याच गुरांच्या बाजारात पोचले. त्यांना एकच आशा होती की चोर तिथे बैल विकायला नक्कीच आला असेल. आणि त्यांची ती आशा खरी ठरली. त्या बाजाराच्या गर्दीत अचानक हिराबाईचा आवाज घुमला. "अहो, हा पहा आपला बैल, चोर सापडला." तो क्षण होता. शोध संपला होता. पण आता एका नव्या संघर्षाला सुरुवात होणार होती. हिराबाईचा तो आवाज ऐकून चोर क्षणभर गडबडला खरा, पण लगेच सावरला. आणि अगदी ठामपणे म्हणाला, "हा बैल माझाच आहे." आता बघा, गोष्ट एका अशा वळणावर आली होती जिथे एका बाजूला होतं सत्य आणि दुसऱ्या बाजूला होतं एक धाडसी, उघड खोटं. तर आता परिस्थिती काय झाली होती? दोन्ही बाजू म्हणत होत्या बैल माझाच आहे. बघता बघता लोकांची गर्दी जमली, भांडण सुरू झालं. आता अशा वेळी न्याय कसा करायचा? कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं, हे कसं ठरवायचं? आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या खऱ्या नायिकेची, हिराबाईची. हिराबाई खूप चतुर होती, म्हणजे प्रचंड हुशार. तिच्या लगेच लक्षात आलं की इथे आरडाओरडा करून काहीही होणार नाही. काहीतरी वेगळं, काहीतरी हटके करायला हवं. हा आहे कथेचा टर्निंग पॉइंट. हिराबाईने ते भांडण थांबवलं आणि शांतपणे विचार केला. तिच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना आली. एक अशी युक्ती जी एका फटक्यात भांडणाशिवाय चोराचा खोटेपणा उघड करणार होती. तर काय होती तिची योजना? अगदी सोपी पण तितकीच प्रभावी. फक्त 3 स्टेप्स. पहिलं, तिने पुढे जाऊन स्वतःच्या हाताने बैलाचे दोन्ही डोळे घट्ट झाकले. दुसरं, तिने चोराला एक थेट आव्हान दिलं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिने एक असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर फक्त आणि फक्त खऱ्या मालकालाच माहीत असू शकतं. आणि तो प्रश्न होता, हिराबाई चोराला म्हणाली, "सांग बघू, ह्या बैलाचा कोणता डोळा अधू आहे, उजवा की डावा? जर तुझं उत्तर बरोबर आलं तर हा बैल तुझा." काय जबरदस्त प्रश्न होता. या एका प्रश्नाने तिने चोराला पूर्णपणे कोंडीत पकडलं होतं. हिराबाईने लावलेला सापळा एकदम परफेक्ट होता. आता चोराला काहीतरी उत्तर देणं भागच होतं. आणि गंमत म्हणजे त्याने उत्तर देण्यातच नकळतपणे स्वतःची चोरी कबूल केली. आता विचार करा, चोराने कधी बैलाला निरखून पाहिलंच नव्हतं. त्याला काय माहीत? त्याने फक्त अंदाज लावला. आधी तो पटकन म्हणाला, "उजवा डोळा अधू आहे." पण मग त्याला स्वतःवरच शंका आली. तो लगेच बोलणं बदलून म्हणाला, "नाही, डावा डोळा." आणि मग आला तो क्षण. चोराने आपलं उत्तर दिल्यावर हिराबाईने अगदी शांतपणे बैलाच्या डोळ्यांवरचे हात बाजूला केले. जमलेल्या लोकांनी पाहिलं आणि काय? बैलाचा एकही डोळा अधू नव्हता. दोन्ही डोळे अगदीच चांगले होते. झालं, चोराचा खोटेपणा एका क्षणात सगळ्यांसमोर आला. मग काय, यानंतर सगळं अगदी पटापट घडलं. जमलेल्या लोकांनी लगेच त्या चोराला पकडलं. पोलीस आले, त्याला घेऊन गेले आणि आपले माणिक आणि हिराबाई आपला बैल घेऊन आनंदाने घरी परतले. बघा, हिराबाईच्या एका छोट्याशा युक्तीने केवढा मोठा प्रश्न सुटला होता. तर ही झाली गोष्ट. पण या साध्यासुध्या वाटणाऱ्या कथेमागे एक खूप मोठं शहाणपण दडलेलं आहे. ही गोष्ट खरं तर लहान मुलांच्या मराठी पाठ्यपुस्तकातली आहे, जी फक्त भाषा नाही तर विचार करायलाही शिकवते. कथेचं नावच आहे चतुर हिराबाई.
चतुर या शब्दाचा अर्थ काय? तर हुशार, बुद्धिमान, प्रसंगावधान राखणारा. आणि हिराबाईची हीच चतुराई, हीच हुशारी तिला आणि माणिकला त्या संकटातून बाहेर काढते. मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धीने असे प्रश्न सुटतात जे वाद घालून किंवा भांडून कधीच सुटत नाहीत. हिराबाईने आरोप नाही केला. तिने एक योग्य प्रश्न विचारला, ज्याने सत्य आपोआप बाहेर आलं. यातून हेही कळतं की खरं ज्ञान, खरी माहिती ही तपशिलांमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेली असते. म्हणूनच कधीकधी साध्या वाटणाऱ्या कथा आपल्याला खूप मोठी आणि खोलवर शिकवण देऊन जातात. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या समस्या येत असतात. तर अशाच एखाद्या साध्या समस्येवर कधी पाहिलेला किंवा वापरलेला सर्वात हुशारीचा उपाय कोणता हे आठवून बघा. नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग आठवेन.